राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून राष्ट्रीय पातळीवर काम करणारे भाजपचे नेते विनोद तावडे हे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय होतील अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे। याबाबत आज थेट विनोद तावडे यांना विचारण्यात आलं। त्यावेळी ते म्हणाले की महाराष्ट्रातला माणूस बाहेरच्या राज्यात जाऊन चांगलं काम करत आहे, हे चांगलं वाटत नाही का? तसंच नितीन नबीन यांचं कौतुक केलं पाहिजे, ते चांगलं काम करत आहेत असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे। पुणे पुस्तक महोत्सवात मेधा किरीट लिखित आणि मोर्या प्रकाशन प्रकाशित अटलजी एक रोतस्त याज्ञिक या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी ते बोलत होते। पुणे पुस्तक महोत्सव दरवर्षी एक वेगळी उंची गाठताना पाहायला मिळत आहे। पुणे पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून साहित्यिकांना, पुस्तकप्रेमींना एक संधी उपलब्ध झाली असून अतिशय चांगला प्रतिसाद याला मिळत असल्याचं विनोद तावडे यांनी म्हटलंय। याचबरोबर भाजपात विविध नेत्यांचे पक्षप्रवेश होताना पाहायला मिळत आहेत। याबाबत विनोद तावडे यांना विचारलं असता ते म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्था तसंच प्रामुख्याने महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे। राज्यात ज्या प्रकारचे सरकार आहे त्या पक्षाच्याच उमेदवारांना पालिकेत निवडून दिलं तर हद्दीत विकासाला संधी आहे, हे सामान्य जनता ओळखते आणि या निवडणुकांमध्ये महायुतीला चांगलं यश मिळेल असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे। दरवर्षी हा पुस्तक महोत्सव एक वेगळी उंची गाठतोय। माइक सुरू कर। झालं का? हां चल चला चल जाऊ दे सर। पुणे पुस्तक महोत्सव दरवर्षी एक वेगळी उंची गाठताना आपण पाहतो। त्यामुळे नॅशनल बुक ट्रस्ट असेल, राजेश पांडेजी असतील, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन की पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने पुणेकरांना, वाचकांना, साहित्यप्रेमींना पुण्यामध्ये सहजपणे त्यांना हवं त्या प्रकारचं साहित्य वाचायला मिळणं, साहित्यिकांशी चर्चा करायला मिळणं, एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मनापासून हळूहळू हा पुणे महोत्सव हा महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून पाहिला जाईल असा मला विश्वास आहे। पण महाराष्ट्रातला माणूस वेगवेगळ्या राज्यात जाऊन चांगलं काम करतोय, हे बरं वाटतं की नाही? आता आम्हाला अपेक्षा होती की तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष व्हाल पक्षाचे, पण ते काही झालं नाही। महाराष्ट्र नितीन नवीन सगळे चांगले राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आम्हाला मिळाले, त्यामुळे कौतुक केलं पाहिजे। मला वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विशेषतः महानगरपालिकांच्या ज्या आता घोषित झाल्या आहेत आणि त्याची सर्वत्र तयारी सुरू आहे, पण राज्यामध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षाच्याच उमेदवारांना जर महानगरपालिकेत निवडून दिलं तर खऱ्या अर्थाने आपल्या महानगरपालिका हद्दीमध्ये विकासाला अधिक संधी आहे, हे सामान्य जनता ओळखते आणि त्यामुळे त्या पद्धतीचं यश हे भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पक्षाबरोबर युती करणारे सगळे पक्ष नक्की मिळवतील हा मला विश्वास आहे। नाही साहेब, मेगा भरती ठीक आहे, पण प्रज्ञा सातव यांना घेण्याची काय गरज पडली पक्षाला? मला असं वाटतं की ज्यावेळी एखाद्या कार्यकर्त्याला आपल्या कर्तृत्वाला संधी जर भारतीय जनता पक्षामध्ये आहे असं वाटत असेल तर मला असं वाटतं की त्यांचं स्वागत करणं, जर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा विचार स्वीकारला असेल तर त्याचं स्वागत करणं हे पक्षाचं काम आहे। मला असं वाटतं की ज्यावेळी एखादी गोष्ट पक्ष देत नाही त्यावेळी आपल्याला पक्षाने आत्तापर्यंत काय काय दिलं आहे ते जर सहज आठवलं आणि आपण राजकारणात कशासाठी आहोत, तिकिटासाठी आहोत, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री होण्यासाठी आहोत का राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्यासाठी आहोत, याची स्पष्टता राहिली तर मला असं वाटतं ह्या गोष्टी खूपच गौण वाटतात। मला असं वाटतं की मी कुणाबरोबर सुद्धा भारतीय जनता पक्षाने ज्यांना पक्षात घेतलं आहे त्या ठिकाणी गेले 30-40 वर्ष भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न काय होते, जसं आम्ही विखे पाटलांना नगरमध्ये घेतलं तर तिथे अनेक वर्ष आमचा आमदार निवडून येतच नव्हता, आमचे प्रदेशाध्यक्ष त्या भागातले होते तरीसुद्धा। असं नांदेडला आम्ही अशोक चव्हाण घेतले की असे अनेक
जी मंडळी आलेली आहेत राज्यस्तरावर किंवा खाली, तर त्या ठिकाणी पक्ष वाढवणं, पक्षाची ताकद मजबूत करणं असं जर होणं असेल, कारण पक्ष मजबूत झाला तर शेवटी जनतेची सेवा अधिक चांगली होणार आहे आणि त्यामुळे या प्रकारचं स्वागत हे नेहमीच आम्ही करतो. मला असं वाटतं मुळात विरोधकांचं ते सन्मान देण्यासारखं असतं. आता काल प्रियंका गांधी चहा प्यायला गेल्या होत्या, राहुल गांधी जाऊ शकले. साध्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. काँग्रेसने एकदा स्वतः ठरवलं पाहिजे की आपल्याला सिरियस विरोधी पक्ष म्हणून जनतेने घेतलं पाहिजे का. नाही तर बळबळ जे मोदींना विरोध करू इच्छितात ते तुमच्या पाठीशी येतात, त्याने जिंकता येत नाही. पण याला व्हाईस जिंकायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही केलं पाहिजे. गडकरींनी जे प्रेम दाखवलं तेच मोदी आणि शहा का दाखवू शकत नाही. कारण काल होते ना, काल मोदीजी पण होते ज्यावेळी प्रियंका होत्या त्या.